विद्यार्थी विचारतील। बरं, तुम्ही एका बाजूला इशारा देताय हा थेटपणे भाजपला आणि पंतप्रधानांना देखील। अभिजित पोखरणीकर आहेत आज आपल्याबरोबर यावेळेला, आरटीई ऍक्टिव्हिस्ट आहेत। त्यांच्याकडनं काही कायदे समजून घेणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांमध्ये बसून त्या संदर्भातला रिसर्च त्यांचा प्रचंड आहे। अभिजित जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी विरोधात कठोर कायद्याचं आश्वासन दिलंय। विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे पुरेसं वाटतं का तुम्हाला? म्हणजे सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असं तुम्हाला देखील वाटतं का, की यापूर्वीपासूनच हे काम सुरू होणं अपेक्षित होतं? 2010चा आणखी एक कायदा आहे ज्या संदर्भामध्ये फारसं बोललं जात नाही, मात्र ज्या वेळेला शिक्षणामध्ये अशा प्रकारचा टर्ब्युलन्स येतो त्या वेळेला अनेक कायदे झाले, त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं काय, हा मूळ प्रश्न आहे। विद्यार्थ्यांच्या वतीनं मला तुमच्याकडून हा कायदा समजून घ्यायचा आहे। अभिजित जी, खरं तर मोदीजींनी जेव्हा काल घोषणा केली फास्ट ट्रॅक कोर्टाची, तेव्हा आनंद झाला। आणि फास्ट ट्रॅक कोर्ट बद्दल अजून जेव्हा कायदे कठोर होणार, जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा बरं वाटलं। पण मग त्याच्यानंतर एक प्रश्न असा पडला की आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करणार आहोत, कायदे कठोर करणार आहोत, पण त्याच्यानंतर काय? कारण की त्याचं अकाउंटेबिलिटी कोण घेणार? खरं तर आपण फक्त शिक्षा देऊन थांबणार आहोत का? आपल्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार आहे? जेव्हा त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स पासून, त्यांच्या फीस पासून या सगळ्या गोष्टी जेव्हा फुलफिल होतील तेव्हा त्यांना न्याय मिळणार आहे। फक्त शिक्षा देऊन काय होणार नाहीये। आपण जर मागे इतिहास जर पाहिला तर त्यात कितीतरी फास्ट ट्रॅक कोर्ट झाल्यात, आणि त्या फास्ट ट्रॅक कोर्टचं जर आपण रिकरिंग आपण पाहायला गेलो तर सातत्याने त्यातले क्राईम्स वाढत चाललेले आहेत, आणि हे क्राईम सुद्धा परत वाढण्याची शक्यता आहे। तर 2010 मध्ये एक एज्युकेशन ट्रिब्युनल्स ऍक्ट आला होता। त्या ऍक्ट बद्दल परत कोणीच कधीच चर्चा केली नाही। तो लोकसभेत पास झाला, राज्यसभेत पास झाला नाही। या ऍक्ट बद्दल पुन्हा नव्याने चर्चा करण्याची गरज आहे। जेव्हा आपण एज्युकेशन क्राईम्स बद्दल बोलतो तर आपल्या भारतामध्ये रोज दैनंदिन जीवनात आपल्याला विविध पेपर फुटीपासून, ऍडमिशन फ्रॉड्स पासून प्रत्येक गोष्टी दिसतात। पण ह्याच्यासाठी जर न्याय मागायचा असेल तर तो जायचा कुठे? तर आपल्याला सुप्रीम कोर्टला जावं लागतं, आपल्याला हायकोर्टला जावं लागतं। आपण अल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन प्रमाणे जर पाहायला गेलो तर सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टाच्या जर अशा दोन्ही केसेस पाहिल्या तर जवळपास 65 लाखांच्या आसपास केसेस पेंडिंग आहेत, आणि त्याच्यामध्ये ह्या केसेस अजून ऍड होणार आहेत। त्यासाठी स्वतंत्र ट्रिब्युनलची गरज आहे भारतामध्ये। स्वतंत्र ट्रिब्युनलची गरज आहे असं तुम्ही म्हणताय। अजित जी, आता येतो आपल्याकडे, कारण दोन्ही जे आपले विरोधी पक्ष आहेत, म्हणजे आप असेल काय किंवा काँग्रेस असेल काय, त्यांना अजूनही समाधानकारक ही कारवाई वाटत नाही। दुसरीकडे आरटीई ऍक्टिव्हिस्ट असलेले अभिजित जी यांनी जे सांगितलं की यापूर्वी देखील अशा अनेक केसेस आजही पेंडिंग आहेत,